नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र या चॅनलला आपलं तर स्वागत आहे. आज आपण जनतेच्या हृदयातील मानाचं आणि हक्काचं हिंद केसरी पेडगाव मैदान इथे आलेलं आहे. आणि मागील वर्षी याच ठिकाणी याच वेळी हे शिरसवडीकरांचे रायफल यांनी हिंद केसरीचा किताब पटकवून आपल्या नंदीचं मालकाचं नाव हे पूर्ण 14 देशात पसरवलं. तर आज आपण अशा दिग्गज माणसांना भेटणार आहोत आणि जाणून घेऊ शिरसवडीचा ह्याच्या आधीचा इतिहास आणि त्यांना असं वाटत होतं की ती मैदान जिंकणार नाही, पण ती नंदीने ती साध्य करून दाखव. तर आपण जाणून घेऊ संपूर्ण इतिहास. नमस्ते. नाव काय सर? नाव माझं विकास प्रल्हाद गाडगे. ही आता शिरसवडीकरांची रायफल आहे, तर ही आपल्याकडे किती दिवसापासून दावणीला आहे का लहानपणापासूनच आपण तयार केला? लहानपणापासूनच आपण तयार केला. ही खरेदी नाही, खरेदीच की, पण लहानपणापासून लहान असताना आणले. म्हणजे ही कुठली प्रजाती कुठली? ते उमदीच आणलं किल्लार. उमदी उमदी उमदी. बरं. मग ही आणताना आपण किती खरेदी आपली किती दिली? 9200 खरेदी केली. 42,900. आणि आणला तेव्हा किती महिन्यात होता काय? 1 वर्षाच्या आसपास होत. 1 वर्षाचा. म्हणजे ह्याचा काळ जो वाईट होता त्याबद्दल काय सांगाल की पैर भेटत नव्हतं, अडचणी भरपूर आल्या असते, तो काळ कसा होता? नाही, अडचणी पैरेच्या तर त्याला आतापर्यंत आल्या नाही त्या कधी. बरं. कारण कसं आहे, बैल 2 कांदी बाहेरनं पळतो, त्यामुळे त्याला पैरेची अडचण कधी येत नाही. बरोबर. किती दिवस बसून राहिला, 2 महिने 3 महिने जरी बसून राहिला घरी, तरी पैरा 1 नंबर टॉप मधला त्याला असतो काय. आणि एक मैदान झाल्यानंतर आपण गॅप किती देताय बैला? बैलाला आता चालू वर्षी जरा गॅप जास्त देतोय, कारण गेल्या वर्षी बैल लय पळवलाय. कारण गेल्या वर्षी रेकॉर्ड लय ब्रेक आहे. बरोबर. सलग 3 दिवस पळून 1 नंबर आहे त्याचा, त्यामुळे चालू वर्षी जरा धीरे धीरे पळवतोय त्याला. आणि म्हणजे आजचं जे मैदान आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आजचं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे आणि सुनील मोरेच्या मार्गदर्शनाखाली आहे. मैदान 1 नंबर आहे, काय अडचण नाही. आणि रितसर आणि पारदर्शक मैदान आहे. बरोबर. आणि आपल्या नंदीचा आता जो पायरा आहे तो कसा ठरला आणि कोणासोबत ठरला? तो दहेगावकरांचा पाखरे आहे. गोसाळमध्ये ह्याच गाडीने 1 नंबर केला होता. तो तसाच पायरा आणि पेडगावला ठेवला. म्हणजे हे तुमचं आधीच ठरलं होतं? हो. आणि पुढचं जे पाखर आहे त्याचा काय इतिहास आहे का? तो पण त्याच्या बरोबर आतापर्यंत ज्या वेळेस गाडी राहिली फायनल. मागच्या वर्षीचं काय आठवण आहेत का की जो आनंद आपल्याला सगळ्यात पुढे महाराष्ट्र पुढे साजरा करावा, की तुम्हाला विश्वास नव्हता पण ती नंदीनं तुमचं साध्य करून दाखवलं? नाही, विश्वास नव्हता असं नाही म्हणता येणार, कारण त्याच्यात ती धमक होती आणि त्यांनी ती करून दाखवली. बरोबर. आणि मागच्या वर्षी जो किताब पटकवला तर त्यात आशा आहे का तुम्हाला की नाही का की ह्या वर्षी सुद्धा हिंद केसरी मान आपल्याला भेटेलच? हिंद केसरी मान भेटायला अपेक्षा आहे, परंतु गुलालाची अपेक्षा आहे. बरोबर. म्हणजे पहिला येऊ नाही तर 10वा येऊ, पण जो गुलाल आहे जो नंदीच्या अंगी पडा सर्व बैल मालकांनी ही अपेक्षा ठेवणं काळाची. कारण प्रत्येक जण उठतोय तो म्हणतोय माझा बैल नंदी 1च नंबर केला पाहिजे. आणि ही जी आता बैलगाडी क्षेत्राला आपण वळण लागले की नाही का, तरुण पिढी पूर्ण कामधंदा सोडून या क्षेत्रात उतरते, या तरुण पिढीला तुमचा काय संदेश आहे? तरुण पिढीला संदेश एकच आहे की आपली वस्तू काय क्वालिटीची आहे ती पारखा आणि तिथून पुढे नाद करा. म्हणजे त्यांनी कामधंदा केला पाहिजे का फक्त येऊन नाद म्हणजे नादच केला? नाही, कामधंदा पहिला केला पाहिजे. कामधंदा कराल तर पुढे आहे, नाही तर तुम्ही काय असलेलं इकाल, काहीतरी धंदा कराल, काहीतरी कराल, उलट सुलट उद्योग कराल, तर तसलं काय करू नका. बरोबर. आणि आपला म्हणजे बिझनेस काय किंवा आपला व्यवसाय काय? आमचा व्यवसाय काय, आम्ही शेतीतच आहे. एक भाऊ माझा बारका आर्मी मध्ये आहे आणि मी शेतीत आहे. आणि जो जे तुम्ही नाद करताय जो पिढीजात नाद म्हणायचं का? पिढीजात माझी 3री पिढी आहे. 3री पिढी. माझ्या मुलाची 4थी पिढी. तुमचा अजून एक कुठला असा घरातला नंदी आहे का की ज्यानं अजून नाव अजरामर ठेवली? नाही, अजून पहिला नंदी होता, तो बांड्याबरोबर पळत होता सरदार म्हणून. त्याच्यानंतर हाच नंदी, म्हणजे टॉपला गेला तर हाच नंदी गेला सगळ्यात जास्त. व्यायाम पोहणी कशी आहे? कोणी वगैरे त्याला घालत नाही, फक्त कुळवाला व्यायाम असते घरी जरा. आणि एक मैदान आता झालं किंवा ह्याच्या मागे किती दिवसापूर्वी पळवलंय? आता गुरसाळ 1 नंबर केला, त्याच्यावर आजच काढलाय. गुरसाळ मैदान साधारण किती दिवस झाले? 10-12 दिवस झाले. 10-12 दिवस झाले. बरोबर. ठीक आहे, चालतंय मित्र, दिवस आपण पुढचं. धन्यवाद. मला पण बोलायचं.